नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये. आपल्याला आज एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी शिकवणार आहोत. ती म्हणजे डाळ पालक किंवा आपण पालकाचे गरगटे म्हणू शकतो. ही रेसिपी प्रोटीन आणि आयर्न याचे उत्तम स्रोत आहे. चला तर सुरू करूया. त्यासाठी लागेल आपल्याला मिक्स डाळ 1 वाटी. त्यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ आहे. तुरीची डाळ थोडी जास्त घ्यायची आहे. आता यासाठी लागेल 1 पालकाची जुडी. पालक धुवून स्वच्छ बारीक कट करून घ्यावा. टोमॅटो 2 लागतील. शेंगदाणे अर्धी वाटी घालावी. शेंगदाणे भाजलेले किंवा कच्चे चालतील. हळद अर्धे टीस्पून घालावी. 1 वाटी पाणी आणखीन घालावे. आता ह्याच्या कुकरला 3 किंवा 4 शिट्ट्या काढाव्यात. आता फोडणीसाठी तेल 3 टीस्पून घ्यावे. मोहरी अर्धा टीस्पून घालावी. मेथ्या पाव टीस्पून घालावा. मोहरी आणि मेथ्या छान तडतडल्या की कढीपत्ता घालावा. 1 मिरची घालावी. लसणाच्या 8 पाकळ्या ठेचून घालाव्या. हिंग पाव टीस्पून घालावा. आता लसूण लाल होईस्तोपर्यंत परतावा. छान लसूण भाजलेला आहे. आता कांदा लसूण मसाला 2 टीस्पून घालावा. कांदा लसूण मसाला छान तेलात परतून घ्यावा. 1 चमचा बेसन टाकावे. बेसन आणि तिखट छान परतावे. बेसनामुळे पालकाचा गरगटा मिळून येतो. आता छान परतून झालेलं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवावी. धने पावडर 1 टीस्पून घाला. जिरे पावडर पाव टीस्पून घाला. परत हे सगळे मसाले छान परतवून घ्या. शिजलेली डाळ पालकाचं मिश्रण आता त्यात ओतूया. आता फोडणी आणि डाळ पालक छान मस्त मिक्स करून घेऊया. आता गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालूया. आता चवीनुसार मीठ घाला. चवीनुसार गूळ घाला. पालकाची आंबट गोड तिखट गरगट्याची खूप छान लागते. आता उकळी आली की त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया.
तर 2 मिनिटासाठी पालकाचं गरगटं शिजत ठेवूया. गरगटं शिजलेलं आहे ते आपण सर्व करूया. त्याच्यावर 1 चमचा तूप सोडूया. गरमागरम पालकाचं गरगटं भाकरी किंवा भातासोबत सर्व करूया. आपल्याला ही पालकाचं गरगटं रेसिपी आवडली असेल तर या टेस्टी आणि हेल्दी रेसिपीला आपल्या कुटुंबासोबत शेअर करा. असेच आणखी रेसिपीसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.